सोमण यांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी आपण स्वातंत्र्यवीर सावरकर गीत या ठिकाणी सादर करावं. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने भूमातेच्या चरणतला तुझता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. तै जननी विरह शंकित झाले परी तुवा वचन तिजरी धरे. मार्गज्ञ स्वये मीच पुष्टिवाहीन त्वरितया परत आणीन. विश्वसलो तव या वचनी जगदौभव योगे बनुनी. तव अधिक शक्त उद्धरणी येईन त्वरे कथुन सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने शुक पंजरीवा हरिण शिरापाशी ही भसगत झाली तैशी. भूविरहत सतत साहुया पुरती. दशदिशात मोय होती गुणसुमने वेचिया भावे की तिने सुगंधायावे. जरी उद्धरणी गयतीच्या होसासा हा व्यरित भागवितेच्या. ती आम्रवृक्ष वत्सलतारे नवकुसुमयुता त्या सुलतारे. तो बालगुणामयी आकार फुलवाग मला हाय पारखा झाला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने नभीनक्षत्रे बहुत एक परिप्यारा. मज भारत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी. आईची झोपडी प्यारी तुझवीन नको राजमज पियसाचा. वनवास तिच्या जरी वनीचा भूलवीण व्यर्थ हे आतार
बहुजीव गमते चित्तार तुझ सरी पदेची सरकार विरहाची शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला सागरा नेमससी या फेन विषय अससी दया कैसा का वचन भंगिसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रतजी निर्वीते भीमोनी का आम्ल भूमिते मनमातेला अबला मन फसवीसी मजवी वासनात देशी ही आल भूमी भयभीतार अबला न माझी मातार कठीण है अगस्तिस आतार जो आचमनी एक क्षणी तुझा सागरा प्राण तळमळला सागरा नेमससी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा 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 हॅलो, धन्यवाद सर. खरं तर या 2 मिनिटाच्या भानगडीमध्ये एक गौरवमूर्ती राहून गेले ना. त्यामुळे मी डॉक्टर मुकुंद करंबेळकर सर यांना विनंती करतो, खरंच पहिली माफी मागतो, 2 मिनिटामध्ये आपलं या ठिकाणी मत मांडावं. आणि त्यानंतर एक MOU झालेला आहे अभिनव भारत शिक्षण संस्था आणि अजिंठा फिल्म सोसायटीच्या दरम्यान. तर तो MOUचं फक्त आदानप्रदान या स्टेजवरती होईल. त्या संदर्भात माहिती नंतर आपण केव्हा तरी एखाद्या व्यासपीठावरती आमच्या महाविद्यालयाचं आपण सांगू. डॉक्टर करंबेळकर. स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि समोरचे मान्यवर, इथं एवढं थेट 40 गावहून नांदेडला आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा माझी भेट झाली अध्यक्ष बाळासाहेब पांडे ह्या 83 वर्षाच्या तरुण उत्साही व्यक्तीशी. आणि मला खूप छान वाटलं आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन गेले 2 दिवस नांदेडमध्ये वावरतो. अर्थातच मी पहिल्यांदा मनीष सरांना माफ करतो, कारण त्यांनी 2 मिनिटं माझी हिसकावून घेतली असं मला वाटलं होतं, पण ते तसं नव्हतं. पण त्यांचं काम इतकं सगळं मोठं आहे आणि एवढ्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये अशी छोटीशी चूक होणं सहज शक्य आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही वाईट वाटलेलं नाही आहे, चूक दुरुस्त झालेली आहे. धन्यवाद. दुसरं, इथं येऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दलही मला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. 2च गोष्टी, डॉक्टर म्हणून असो किंवा ॲक्टर म्हणून असो, जी काही मी कामं करतो त्यामध्ये अभिवाचन हा माझा प्राणाला प्रिय असलेला भाग आहे. आणि अर्थातच आपले योगेशजी सोमण ते सुद्धा अभिवाचनामध्ये खूप मोठं काम करत आहेत आणि त्यांची मला कायम सोबत असते. त्याबद्दलही मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि आत्ता ज्यांनी अभिवाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनी आमची जी फेब्रुवारीमध्ये होणारी पुढची अभिवाचन स्पर्धा आहे त्याच्यामध्ये नांदेड केंद्रावरून जरूर सहभाग द्यावा. यावेळेला कविता आणि कवितेविषयी काहीही हा जॉनर आहे. आणि दुसरं, ललित लेखन हा जॉनर आहे. माझी 2 मिनटं संपली नसतील तर एक अर्धा मिनिट मी डॉक्टर असो किंवा ॲक्टर असो एकच सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांनी ते फॉलो करावं असं मला वाटतं. ते म्हणजे माझ्यासोबत जे येतात, पेशंट येतात, विद्यार्थी येतात किंवा नट सगळे येतात, त्यांना मी म्हणतो, आ चल के तुझे
मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. धन्यवाद. यानंतर अभिनव भारत शिक्षण संस्था आणि अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या दरम्यान जो MOU झालेला आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात अल्पावधीत जी माहिती आहे ती देण्यासाठी मी डॉक्टर अनुराधा पत्की यांना आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव आणि आपली अभिनव भारत शिक्षण संस्था यांच्यामध्ये हा जो सामंजस्य करार झालेला आहे त्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन फिल्म मेकिंग असेल, विविध दिग्दर्शकांचं ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे अशांचं मार्गदर्शन असेल, शॉर्ट फिल्म फेस्टिवल असेल, असे विविध उपक्रम इथे राबवले जाणार आहेत आणि तरुणांनी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि आपल्या फिल्मचं भारतीयकरण करणं हा मुख्य उद्देश घेऊन आम्ही समोर आलेलो आहोत. 25,000ची योफिमा यंग फिल्म मेकर फेलोशिप ही आपण देत असतो दरवर्षी. त्यामधल्या भारत शिक्षण संस्था ही पण एक फेलोशिप आपल्याला अभिनव भारत शिक्षण संस्था ह्यांनीही 25,000ची एक फेलोशिप दिलेली आहे. दरवर्षी आपण ही फेलोशिप विद्यार्थ्यांसाठी 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी देत असतो. 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन करण्याचा मुख्य उद्देश समोर ठेवलेला असला तरी सर्व वयातील लोक जे स्मार्टफोनवरती आपले विविध विचार फिल्मच्याद्वारे, शॉर्ट फिल्मच्याद्वारे देऊ इच्छितात ते सर्वांचं स्वागत आहे. मला इथे 2 मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे. भारत शिक्षण संस्थेचे अभिनव भारत शिक्षण संस्था आणि MOU जो आज झालेला आहे त्यांचं आदानप्रदान आपल्या सर्वांच्या साक्षीने करत असताना मला खरोखरच खूप आनंद होत आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय योगेश सोमन सर आणि बाळासाहेब पांडे जे मला पितृतुल्य आहेत, या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करताना खरंच खूप आनंद होत आहे. धन्यवाद. यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी तब्बल 2.25 तास आपण इथे बसून आहात. आता मात्र मी जास्त वेळ घेत नाही. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात आजचे प्रमुख वक्ते माननीय योगेश सोमन. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सावरकरांचे विचार आणि सावरकरांचं नाव अभिमानाने डोक्यावर मिरवणाऱ्या सर्व नांदेडकर बंधू भगिनींना सर्वांना माझा नमस्कार. माझं नेहमी कुठल्याही वेळेला एकतर बऱ्याचदा मी उत्स्फूर्त बोलतो, असा विषय टिपणं वगैरे असं काही काढून ठेवलेलं नसतं. त्यामुळे ज्या वेळेला असं कुठल्या व्याख्यानाला, बोलण्याला, भाषणासाठी, कथाकथनाला, नाटक सोडून कुठल्याही पद्धतीच्या व्यक्त होण्याला जेव्हा मी जात असतो त्यावेळेला आदल्या दिवशीपासून माझी एक मनाची तयारी चालू असते. कुठल्या विषयावर बोलायचं, काय करायचं. विशेषतः ज्यावेळेला सावरकर, शिवाजी महाराज
अशा व्यक्तिमत्वांबद्दल बोलायचं झालं तर अनेक विषय असे असतात की जे अनेकदा असंख्य वेळा डोक्यामधनं ते विचार येऊन जात असतात. आपण या विषयावर बोलावं, आपण त्या विषयावर बोलावं, असं करत करत कालपासूनचा माझा प्रवास रात्रभराचा झाला. सकाळपासून पुन्हा तोच विचार चाललेला होता. त्यात सकाळी अभिनव भारत संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये ज्या वेळेला माननीय अध्यक्ष आणि बाकीच्या परिचितांना भेटण्याचा हे आला, त्यावेळेला एकदम डोक्यात असं आलं की आपण अभिनव भारतावरती बोलावं. कारण अभिनव भारताचा कालखंड हा सावरकरांच्या आयुष्यामधल्या तारुण्यामधला सगळ्यात महत्त्वाचा कालखंड आहे. त्याच्यावर बोलावं, मग ती सगळी जुळणी वगैरे चालू होती. त्यावरच विचार करत करत इथपर्यंत आलो. इथं आल्यानंतर जो समारंभ सुरू झाला, जेव्हा मला असं लक्षात आहे आपण लास्ट बॅट्समन आहोत, तेव्हा मग एक एक विषय डोक्यातनं जायला लागले. आधी ते बोलायचं त्याचे सगळे विषय, आणि जसं रंगमंचावर पाऊल ठेवण्याच्या आधी नटाची अवस्था असते की तो त्या विंगेतल्या अंधारामध्ये ब्लँक होतो, त्याला त्याचे चालू असणारे किंवा जे बोलायचे ते संवादही तो विसरून गेलेला असतो. असा एक क्षण प्रत्येक चांगल्या नटाच्या किंवा गंभीरपणे रंगकर्म करणाऱ्या, त्याचा अनुभव डॉक्टर जास्त चांगला सांगू शकतील, गंभीरपणे रंगकर्म करणाऱ्या रंगकर्मीच्या आयुष्यात प्रत्येक प्रयोगाच्या आधी विंगेमध्ये स्टेजवरती एंट्री घेण्याच्या आधी हा एक क्षण येऊन जातोच की तो जे सादर करायचं आहे, पाठांतर केलेलं असलं, कितीही तालीम केलेली असली तरीही जे सादर करायचं आहे त्याबद्दल ब्लँक होतो, रंगमंचावर पाऊल ठेवतो आणि नटराजाच्या आशीर्वादानं तो त्याचा प्रयोग सुविहित सादर करतो, कुठेही न चुकता. तसा तिथून इथपर्यंत येईस्तोवर जी विंगेतल्या अंधारातली अवस्था असते ती वक्ता म्हणून माझी झाली. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात वगैरे झाल्यानंतर टाळ्यांच्या वाजल्या, त्यानंतर मी ब्लँक झालो. आपण कुठल्या विषयावर बोलायचं आहे तो विषय मला सापडेना. याचं मूळ कारण हे आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व, की त्यातला कुठला एक किरण पकडून मी आजच्या व्याख्यानाला किंवा माझ्या बोलण्याला सुरुवात करू किंवा त्या प्रकाशामध्ये त्या मार्गावरनं चालायला सुरुवात करू. माझ्या आधी बोलताना जे आमचे म्हणजे ज्यांची पुस्तकं वाचली, अभ्यासाच्या वेळेला वाचली, अनेक व्याख्यानाच्या वेळेला एखादा पर्टिक्युलर विषय बोलायचा असेल तर वाचली, ते माननीय शेषराव मोऱ्यांनी जेव्हा मला म्हणजे त्यांच्या विषयामधनं मला असं सापडलं की आपण या विषयावर बोलायला सुरुवात करावी. पण त्या विषयावरची माझी मतं स्वतःची फार वैयक्तिक जरी असली तरी ठाम आहे. ते हे की दुसऱ्या कोणी काही टीका केली तर त्याला उत्तर देत बसायचं नाही असं मला स्वतःला वाटतं. आपण आपली रेग मोठी काढावी असं मला वाटतं. जर अरुण शौरींनी 550 पानांचं सावरकरांची बदनामी करणारं पुस्तक लिहिलेलं असेल तर मी 551 व्याख्यानं देण्याचा प्रयत्न करीन जे माझ्या हातात आहे. मी 551 वर्षभरात 551 तरुणांपुढे जाईन आणि सावरकर वैयक्तिकरित्या किंवा जाहीररित्या मांडायचा प्रयत्न करीन जे माझ्या हातात आहे. कारण 2019 साली माझ्या बाबतीत एक अशी घटना घडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य संमेलन हम्पी येथे होतं आणि तिथं एक व्याख्यान देण्यासाठी मी गेलो आणि त्याच दिवशी सकाळी दिल्लीमध्ये एका काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांचा माफीवीर म्हणून जाहीर उल्लेख केला आणि त्यांची टवळी केली. आणि त्याच्यावरती मी माझं मत इमिजिएट लगेचच सर्व सोशल माध्यमांमध्ये हे केलं आणि त्याच्यानंतर खूप राजकीय स्टंट झाला. यातल्या कदाचित कित्येकांना तो माहिती असेल की माझी जी नवीन नियुक्ती ज्या मुंबई विद्यापीठामध्ये झालेली होती त्याच्यावरनं मला बडतर्फ करण्यासाठी आंदोलन केलं गेलं वगैरे वगैरे. देवदत्तजींना ते जास्त माहिती आहे कारण त्यावेळेला ते संपूर्ण शक्तीनिशी आणि संघटनेनिशी माझ्या मागे उभे राहिले होते खंबीरपणे. आणि संघटनेचं काय बळ असतं ते लोकांना आणि समोरच्यांना दाखवून दिलं की आता असं होणार नाही, आता मागे हटलं जाणार नाही. पण त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ज्यांनी कुणी टीका केली ना त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. तुम्ही त्यांच्यावर ही कितीही माथाफोड केली आणि सांगत बसलात तरी त्यांना ते पटणार नाही, कारण त्यांना पटवून घ्यायचं नाहीये सावरकर नक्की कसे होते, सावरकरांच्या आयुष्याची दुसरी बाजू काय होती. त्यांनी त्यांचं एक खोटा विमर्श तयार केलेला आहे आणि त्या विमर्शावरती ते चालतात आणि तो विमर्श आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं त्या विमर्शाला उत्तर देणं याच्यात वेळ घालवण्यापेक्षा
आपण आपला विमर्श लोकांपुढे आणत जावा आणि तो जास्त यशस्वीरित्या आणावा असं मला स्वतःला वाटतं आणि तो मी माझ्याकडनं प्रयत्न करणार आहे आजच्या व्याख्यानात सुद्धा. मग अशी देवदत्तींजींच्याच बोलण्यामध्ये जो उल्लेख आला की प्रत्येक महाविद्यालयाच्या पासआउट झालेल्या स्टुडंटला त्याच्या महाविद्यालय नेहमीच त्याच्या तारुण्याचं अंगण वाटत असतं. ज्या अंगणामध्ये तो घडलेला असतो त्याच्यावर संस्कार घडलेले असतात, त्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी त्याच्यावर संस्कार केलेले असतात, तिथल्या घडलेल्या अनेक विचारवंतांनी अनेक कार्यक्रमांना त्यांच्यावर संस्कार घडलेले असतात आणि आयुष्याची वाटचाल त्यांनी यशस्वीरित्या केलेली असते. त्या महाविद्यालयाबद्दल तिथे घालवलेल्या त्या 5-6 वर्षांबद्दल त्यांना मनामध्ये एक काय म्हणतो आपण ती अमृताची कुपी असल्यासारखं असतं ते आठवण. मी तो विषय घेऊनच सुरू करणार की मला फर्गसन महाविद्यालयाचा विशेष अभिमान आहे. एक तर मी त्याचा माजी विद्यार्थी आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरही त्याचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे फर्गसनच्या कालखंडाबद्दल मी बोलणार आहे. फर्गसनच्या कालखंडामध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर होते, जिथे अभिनव भारताची पायाभरणी केली गेली. अभिनव भारत ही मित्रमेळा या संस्थेचं नंतर नाव अभिनव भारत झालं. त्याच्या आधीही राष्ट्रभक्त समूह या संस्थेचं नाव मित्रमेळा झालं आणि त्याच्यानंतर त्याचं नाव अभिनव भारत झालं 1901 साली. 1901 ते 1905 हा कालखंड सावरकरांनी फर्गसन महाविद्यालयामध्ये पुण्यामध्ये जो व्यतीत केला, त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटनेबद्दल मी सांगणार आहे. ते म्हणजे विदेशी कपड्यांची होळी. 6 ऑक्टोबर 1905 रोजी सावरकरांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी मिळून पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी केली, जे सरकारच्या डोळ्यामधलं झणझणीत अंजन होतं. जिथे प्रकटरित्या स्वातंत्र्यवीर सावरकर हे काय आहे, म्हणजे विनायक दामोदर सावरकर नावाचा हा 20-21चा तरुण नक्की काय आहे आणि नक्की काय करू इच्छितोय, हे प्रकटरित्या ब्रिटिश सरकारच्या डोळ्यासमोर आलं. आणि त्याचबरोबर भारतातल्याही राजकारण करणाऱ्या, समाजकारण करणाऱ्या, स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अनेक त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांच्याही लक्षात आलं की ही तलवार काही वेगळी आहे. मी स्वतः सावरकर असं म्हणायचे की जहाल पक्ष जर तलवारीची मूठ असेल तर माझे विचार हे त्या तलवारीची धार आहे, इतका मी जहाल आहे. संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हा विषय आणि विचार सावरकरांनी त्यांच्या वयाच्या साधारण 16व्या-17व्या वर्षी मित्रमेळ्याच्या उद्घाटनाच्या दिवशी, शुभारंभाच्या दिवशी 1 जानेवारी 1900 या दिवशी मांडलेला होता की संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य पाहिजे. होम रूल चळवळ, वसाहतीचं स्वातंत्र्य वगैरे या गोष्टी नाहीच. आणि ते मिळवण्यासाठी बलिदानाच्या तयारीपासून ते कारावासाच्या शिक्षेपर्यंत कुठल्याही पद्धतीची शिक्षा सहन करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांची फौज आपल्याला तयार करायची आहे. अशा पद्धतीचं मित्रमेळ्याचं कार्य नाशिकमध्ये शालेय कालखंडा मॅट्रिकच्या आसपासच सावरकरांनी सुरू केलेलं होतं. सावरकरांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करायला लागतो, सावरकरांचं ज्यावेळेला आपण चरित्र वाचायला लागतो, सावरकरांच्या आयुष्यातल्या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास आणि मागोवा घ्यायला लागतो, त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की तसा सावरकरांना राजकीय वारसा काहीही नव्हता. टिळक पक्षाचा नक्की होता, परंतु स्वतः सावरकर हे अत्यंत राजकीय दृष्ट्या स्वतंत्र आणि स्वयंभू होते असं मला स्वतःला वाटतं. त्यांचं वाचन असेल, त्यांचं लिखाण असेल, त्यांचं साहित्य असेल, त्यांची साहित्य निर्मिती असेल, त्यांची काव्य निर्मिती असेल, ही स्वयंभू होती. त्यांचं वक्तृत्व असेल, ही स्वयंभू होती. त्यांनी कुठल्या शिक्षकांचा पाठ घेतलेला असेल, त्यांच्याकडनं काही सल्ला घेतलेला असेल, असं झालं नाही. हे स्वतः सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या नाशिकच्या आठवणी नावाच्या पुस्तकामध्ये, की उत्स्फूर्तपणे स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवावं, आपल्या विचारांनी ते कसं घडवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. त्यांनी कुणाला तसं फॉलो नाही केलं. त्यांचे फॉलोअर खूप झाले, आज तागायत आहे. आपण डोईवर घेऊन मिरवतोय ते आपण त्यांचे फॉलोअरच होतो. ते स्वतः कुणाचे फॉलोअर नाही झाले, ते स्वयंभू होते. स्वयंप्रकाशित तारा ज्याला आपण म्हणतो, अशा स्वरूपाचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं व्यक्तिमत्व होतं. 1901 साली ते फर्गसन महाविद्यालयामध्ये ऍडमिशन त्यांनी प्रवेश घेतला, तोही याच राजकीय कारणाने घेतलेला होता.
ज्यावेळेला नाशिकला मॅट्रिक झाले आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची ज्यावेळेला त्यांना तार आली, त्यावेळेला बाबारावांकडे त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त केलेला होता की मला पुढील शिक्षणासाठी, महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यामध्ये फर्गसन महाविद्यालयामध्येच प्रवेश घ्यायचा आहे. कारण पुणे हे त्यावेळेला भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होतं. कारण टिळकांचं निवासस्थान, कार्यस्थान लोकमान्य टिळकांचं हे पुणे होतं. शिवरामपंत परांजपेंसारखा अत्यंत जहाल, परखड वक्ता हा त्यावेळेला कार्यरत होता. अशा टिळकांच्या पुण्यामध्ये मला पुढील शिक्षण, आणि का फर्ग्युसन महाविद्यालय, तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी टिळक, आगरकर, चिपळूणकर या विभूतींनी प्रभूतींनी ही राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी आणि तरुणांना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवाद शिकवण्यासाठी आणि राष्ट्र कार्यासाठी कार्यान्वित करण्यासाठी ज्या शिक्षण संस्थेची निर्मिती झालेली होती, त्याच शिक्षण संस्थेमध्ये सावरकरांना पुढील महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं होतं. त्याच्या अगोदर मी म्हटलं तसं की मित्रमेळ्याचं कार्य नाशिकमध्ये सुरू झालेलं होतं. शस्त्राचार जो तलवारीपर्यंतच मर्यादित होता, तलवार, खंजीर, छुरिका इथपर्यंतच मर्यादित होता, पण तो शस्त्राचार, शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण आपल्याबरोबर तरुणांनाही हे सावरकरांनी नाशिकमध्येच सुरू केलेलं होतं. नाशिकमध्येच मित्रमेळ्याच्या निर्मितीने नाटकाचं लेखन असेल, त्यावेळेला ऐतिहासिक अफजल खानाचा वध असेल, बाजीप्रभूंचं बलिदान असेल, अशा पद्धतीचं मित्रमेळ्यातल्या मेळ्यांसाठी, विविध उत्सवांमध्ये सादर करण्यासाठी छोटी छोटी नाटुकली सावरकरांनी अनेक लिहिलेली होती. सावरकरांचं वक्तृत्व हे तेव्हापासूनच प्रसारात आणि प्रचारात यायला लागलेलं होतं. इतकं की परीक्षकांनी नुसतं पाठांतर करत जाऊ नको, स्वतःचे विचारही मांडत जा. कुणा शिक्षकांनी लिहून दिलेलं पाठ करून म्हणण्यात वक्तृत्व कला कसली, अशा पद्धतीचा त्यांच्यावरती वहीम आरोपही ठेवलेला होता. त्यावेळेस सावरकरांनी असं सांगितलं की हे माझे स्वतःचे विचार आहेत आणि हे जर तुम्हाला पटत नसेल आणि विश्वास नसेल तर तुम्ही मला कृपया बक्षीस देऊ नका. कर्जत येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमधल्या परीक्षकांनी त्यांच्याबद्दलचं हे मत नोंदवल्यावर तिथल्या मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की नाही नाही, हे या मुलाचे स्वतःचेच विचार आहेत, आणि मग त्यांना त्याचा पुरस्कार दिला गेला. सावरकरांची घरची परिस्थिती इतकी बिकट होती, सगळ्यांना ते प्रसंग माहिती आहे की येसू वहिनींनी स्वतःचे अनेक दागिने विकून या दोन्ही बाबारावांच्या पाठी असलेल्या दोन्हीही मुलांचं शिक्षण हे घरातले दागिने किडूक मिडूक विकून असं सावरकर कुटुंब आपलं नाशिकमधला चरितार्थ चालवत होतं. सावरकरांनी सारं शिक्षण हे अशा पद्धतीच्या वक्तृत्व स्पर्धांमधनं बक्षिसं घेत, शिष्यवृत्त्या मिळवत हे पूर्ण केलेलं होतं. इतकं काय की स्वतःची वाचनाची आवड, म्हणजे केसरी आणि काळ हे वाचले गेले पाहिजेत. प्रचलित राजकारणाची नक्की माहिती काय आहे, मग ती उत्तरेमध्ये, उत्तर प्रांतामध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंग्यापासून ते रँडच्या वधापर्यंतच्या सर्व बातम्या केसरीच्या माध्यमातून सावरकरांपर्यंत पोहोचत होता. तो केसरी आणि काळ या वृत्तपत्राची सुद्धा वार्षिक वर्गणी सावरकरांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस जिंकून घेतलेली होती. आणि त्यावेळेच्या स्पर्धेमधला त्यांचा विषयही हा होता की त्यांच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट पेशवा कोण. बऱ्याच जणांना आपल्याला असं वाटतं की थोरले बाजीराव पेशवे हे सर्वोत्कृष्ट पेशवा, पण अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने सावरकरांनी थोरले माधवराव हे सर्वोत्कृष्ट पेशवा होते हे आपल्या वक्तृत्वामध्ये, आपल्या भाषणामध्ये सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं होतं. त्याला जे बक्षीस मिळालं त्याच्यासाठी पुढे त्यांना 1 वर्षभराची काळ आणि केसरीची वर्गणी त्यांच्याकडनं त्या बक्षीस रूपाने भरली गेली आणि नाशिकमध्ये त्यांच्या घरी काळ आणि केसरीसारखी वृत्तपत्र यायला लागली. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की ज्या दिवशी 18 एप्रिल 1898ला दामोदर हरी चापेकरांना फाशी दिलं येरोडा तुरुंगामध्ये, आणि ती बातमी बहुतेक 2 दिवसांनी, कारण केसरी छापल्या गेल्यानंतर बगूरला ज्या वेळेला केसरी पोचला असेल, वयाच्या 13व्या वर्षी सावरकरांनी ज्या वेळेला ती बातमी वाचली आणि आयुष्यभरासाठी एक शपथ घेतली, ज्या शपथेला आयुष्यभर, एखाद्या शपथेला आयुष्यभर जागले की या राष्ट्राचं स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी शत्रूस मारता मारता मरे तो झुंजेल, यात सारं तत्वज्ञान आहे सावरकर विचारांचं. शत्रूस मारता मारता मरे तो झुंजेल, यासाठी क्रांतीचा केतू उभा करेल. ह्याच्यात जर मी अपयशी झालो तर चापेकरांसारखा बलिवेदीवर चढील. 50 वर्षाची जन्मठेपीची शिक्षा आपल्याला माहिती आहे.
चापेकरांसारखा बलिवेदावर चढीन आणि यशस्वी झालो तर शिवरायांसारखा मातृभूच्या मस्तकावर स्वराज्याचा अभिषेक करीन, अशी अत्यंत उत्स्फूर्तपणे. म्हणजे आज ज्या वेळेला आपण ती प्रतिज्ञा वाचतो त्यावेळेला वाटतं बाबा नाटकातला संवाद म्हणून छान आहे, पण ही बातमी वाचल्या वाचल्या नाटककार सावरकर, कवी सावरकर, ललित लेखक सावरकर वयाच्या 13व्या वर्षी अष्टभुजेच्या मूर्तीसमोर बसतात. तिच्या उघड्या डोळ्यांमध्ये आजही ती मूर्ती भगूरच्या मंदिरामध्ये एका ठेवलेली आहे. सावरकर घराण्याकडे ती आता नाही, ती आधी आपल्याला बघायला मिळते भगूरमध्ये. आणि आयुष्यभरासाठी जागण्यासाठी एक प्रतिज्ञा घेतात आणि त्याला ते जागतात. ज्यावेळेला मी बोलत असतो त्यावेळेला 1901 ते 1905 मध्ये त्यांनी एक भारताचं एखाद्या म्हणजे काय म्हणतो देशप्रेमीनी राष्ट्रप्रेमीनी कसं वर्णन करावं की त्याच्या पुढेही होऊ शकत नाही आणि त्याच्या आधी झालं नाही अशा पद्धतीचं वर्णन करणारं काव्य रचलं ते म्हणजे जयोस्तुते. आणि त्या जयोस्तुते काव्यामधल्या शेवटच्या 2 ओळींनाही तो माणूस आणि अभिनव भारताचे अनेक सदस्य म्हणजे मदनलाल दीनरा येतात, अनंतराव कानेर येतात, बाबाराव येतात, भाई परमानंद येतात, हे सगळे जण त्या शेवटच्या 2 ओळी हे त्यांचं संपूर्ण राजकीय आणि क्रांतीचं तत्वज्ञान असल्यासारखं जगले. ते म्हणजे तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. त्याच्यासाठी आयुष्यभर जगले, सारं आयुष्य व्यतीत केलं. चापेकरांच्या 3 भावंडांसारखंच भारतीय इतिहासामध्ये, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये अख्खं कुटुंबच्या कुटुंब होरपळून निघालाय. त्यासाठी त्यांनी कधीही कुठेही तक्रार केली नाही. आपण तो इतिहास ज्या वेळेला वाचतो बघतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की अख्खं कुटुंब होरपळून गेलंय, अख्ख्या कुटुंबाने आहुती दिलेली आहे. म्हणजे या 3 सावरकरांच्या पत्नी देखील त्यामध्ये सहभागी होत्या, त्या कार्यामध्ये सहभागी होत्या. असं दुसरं उदाहरण आपल्याला बघायला मिळत नाही. असे सावरकर 1901 ते 1905 या कालखंडामध्ये पुण्यामध्ये होते. त्याच वेळेला भारतामध्ये वंगभंगाची चळवळ सुरू झाली होती. कर्जननं बंगालची फाळणी केलेली होती. म्हणजे तशा अर्थी जर आता आजच्या भाषेचं बोलायचं झालं तर जी फाळणी आपण नंतर आयुष्यभराची जखम म्हणून स्वीकारली, भोगली, भोगतो आहोत, त्या फाळणीचा टीजर होता, टीजर बंगालची फाळणी हा. आणि त्यावेळेला संपूर्ण राष्ट्रांनी एक होऊन, म्हणजे ती दोन्ही बाजूनी टीजर होता की एक राष्ट्र एखाद्या विचारांनी एकत्र येतं का नाही हे राष्ट्रीय नेत्यांना आणि राजकारणाला पहिल्यांदा कळलं की हो अख्खा भारत एकत्रितरित्या एखाद्या गोष्टीला ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी ठामपणे उभा राहू शकतो. हे त्या बंगालच्या फाळणीच्या निर्णयाच्या वेळेला ब्रिटिशांनाही जाणवलं आणि ते राजकीय आपल्या राष्ट्रीय नेत्यांनाही जाणवलं. लाल बाल पाल या त्रिमूर्तींना आपण जाणतो, आपण हा इतिहास वाचलेला. तर या संदर्भामध्ये याचा विरोध करण्यासाठी, याच्यावरती वेगवेगळी वक्तव्य करण्यासाठी, विचारमंथन करण्यासाठी पुण्याच्या सार्वजनिक सभेमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी तात्यासाहेब केळकर होते. तात्यासाहेब हे टिळकांचे सहसंपादक होते. टिळकांना दरवेळेला म्हणजे जसं असं म्हणतो की आपण अग्रलेख हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिहायचे किंवा केळकर लिहायचे. आता याची गंमत अशी आहे, याची गंमत अशी आहे की जेव्हा लेखनाबद्दल, संपादकीय लेखनाबद्दल ज्या 2 वेळा टिळकांना शिक्षा झाल्या, टिळकांवरती कोर्टामध्ये खटला झाला, ते दोन्हीही अग्रलेख हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलेले होते. पण संपादक म्हणून ती जबाबदारी स्वीकारण्याचं मोठेपण तेव्हा ते आजच्यासारखं नाही करत बसलं. नाही आम्ही वाचतच नाही, आम्ही फक्त सह्या करतो, असे संपादक नव्हते तेव्हा. एक विशिष्ट विचार करून एका ध्येयाने वर्तमानपत्र चालवली जात होती. त्यातच एक केसरी होतं हे आपण सगळे जाणतो. आणि टिळकांनी ती जबाबदारी स्वीकारलेली होती. 18 महिन्याचा कारावासही त्याच्यासाठी हे केलेला होता. तर असे 2 होते. त्याच्यातले एक नचिम केळकर, तात्यासाहेब केळकर हे अध्यक्षस्थानी होते आणि अनेक 4-5 वक्ते बोलत होते.
प्रत्येकजण आपापल्या परीने आपापलं मत मांडत होतं. चतुसूत्री जी होती त्याच्यामधला जो स्वदेशी वस्तूंचा वापर करावा हा विषय घेऊन अनेक जण आपापली मतं मांडत होते, त्यात तात्या होते. बरं, तोपर्यंत असं झालेलं होतं की फर्गसनमध्ये जवळजवळ 1 वर्ष झालेलं होतं, 1 काय 3-4 वर्ष झालेली होती आणि अभिनव भारताचं काम पुण्यामध्येही सुरू झालेलं होतं. कोण होतं तेव्हा? म्हणजे आता सध्या मी वेब सिरीजचं काम करतोय, वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स असं माझ्या वेब सिरीजचं नाव आहे, ज्याचा पहिला सीझनचं शूटिंग सध्या पूर्ण झालेलं आहे, एडिटिंग आणि याचं काम चाललेलं आहे. पहिल्या कालखंडामध्ये प्रतिज्ञेपासून ते लंडनमध्ये, म्हणजे लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये पहिलं पाऊल टाकलं, तिथं माझा पहिला सीझन संपतो. आणि मग मला वाटतं हे केल्यानंतर असं जाणवतं की बरं झालं आपण वेब सिरीजचं माध्यम घेतलं, कारण चित्रपटामध्ये सावरकर 2-2.5 तासात अगदी दोन्ही सिनेमे जर आपण विचारात घेतले, एक बाबूजींनी केलेला सिनेमा आणि नंतर आता रणदीपजींनी केलेला सिनेमा, या दोन्ही सिनेमामध्ये आपली भूक क्षमत नाही सावरकरांचं चरित्र बघण्याची, इतके ते विशाल आहेत. मग याच्या बाबतीतलं एक विश्राम बेडेकरांनी त्यांच्या त्या सावरकरांचं त्यांनी जे लिहिलेलं होतं त्याचे 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, त्यांच्या पटकथा आणि संवादांची. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रस्तावनेमध्ये विश्राम बेडेकरांनी लिहिलं की त्यांना पहिल्यांदा त्यांनाच विचारलेलं होतं. बाबूजी, बिंदू माधव जोशी आणि बाबासाहेब पुरंदरे असे 3 ट्रस्टी होते आणि चित्रपटाचे त्या सावरकर स्मारक तर्फे जो केला होता, आणि ते विश्राम बेडेकरांकडे गेले. विश्राम बेडेकरांचा त्यावेळेचा तोपर्यंतचा हे इतिहास, टिळक आगरकर नाटक असेल, वाजे पाऊलं आपुले नावाचं नाटक असेल, त्यांनी वासुदेव बळवंत फडक्यांवर अतिशय सुंदर लघुपट केलेला होता, चित्रपट केलेला होता, आणि प्रभातच्या अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आणि एक विचारवंत, हुशार, चित्रपटाच्या माध्यमाचा पूर्ण अभ्यास असलेला असा पटकथाकार असं त्यांचं हे होतं. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं मला तुम्हाला हवी ती सगळी संदर्भ पुस्तकं मला वाचायला द्या, मी 6 महिने त्याचा अभ्यास करीन आणि मग आपण भेटूया. त्यांना साईन करायला म्हणून 1 लाख रुपयाचा धनादेश त्यांनी तारीख न टाकता देऊन ठेवलेला होता, कारण 6 महिन्यामध्ये तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी संपली असते. तेव्हा 6 महिने होते, आता 3 महिने झाले. आणि 6 महिन्यानंतर ठरलेल्या दिवशी 3घही जण गेले भेटायला आणि विश्राम बेडेकरांनी नोट्स काढलेले होते. त्यांनी बाबूजींना असा प्रश्न विचारला की तुम्हाला सावरकर काय दाखवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला निर्माता म्हणून काय पद्धतीने विमर्श, नॅरेशन, की तुम्हाला सावरकर काय मांडायचे आहे? तर ते म्हणजे सावरकरांचं चरित्र मांडायचं आहे. त्यांनी घेतलेली पहिली प्रतिज्ञापासून ते प्रयोगवेशन किंवा हे किती वेळात दाखवायचं आहे? ते म्हणजे चित्रपटाचा तोपर्यंत साधारण 3 तासाचा सिनेमा असायचा, आता तर तो 2 तास 5 मिनिटं, 2 तास 10 मिनिटापर्यंत कमी झालेला आहे, काही तर 1.5 तासाचे सुद्धा झालेले आहे. पण तेव्हा 3 तास सिनेमा बघण्याची लोकांची कॅपॅसिटी होती. आता लोकांची कॅपॅसिटी गँग्स ऑफ वासेपूर बघताना दिसते, तोही पूर्ण लांबीचा सिनेमा होता. पण तेव्हा सावरकर सारखा चित्रपट बघितला जाईल असं वाटलं. तेव्हा विश्राम बेडेकरांनी असं सांगितलं की सावरकर, मी जे काय 6 महिन्यात अभ्यास केलेला आहे, माझा तुटपुंज अभ्यास असेल, परंतु पटकथेच्या दृष्टीने माझा या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जो अभ्यास झालेला आहे त्याच्यात 3 सिनेमे व्हायला पाहिजेत. एका सिनेमामध्ये सावरकर हे व्यक्तिमत्व बसूच शकत नाही. ते म्हणजे 3 म्हणजे आपलं मग किती बजेट वगैरे वगैरे, ते म्हणजे मी एका सिनेमामध्ये हे बसवून देऊ शकत नाही तुम्हाला. पहिला मी तुम्हाला त्यांच्या म्हणजे मदनलाल धिंगराला मारलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनहून पाठवलं गेलं. वाटल्यास तुम्हाला क्लायमॅक्स हवा असेल तर 8 जुलैची मार्सेलिसची उडी मी त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि तिथनं टू बी कंटिन्यू असेल, आणि मग जन्मठेपेचा कालखंड असेल, आणि मग 3रा कालखंड त्यांचा हिंदू महासभेचा, त्याच्यानंतर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेचा, आणि मग प्रयोगवेशन, गांधी हत्या वगैरे सगळं. असे 3 सिनेमे व्हायला पाहिजेत. इतकं हे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये त्यांनी जे लिखाण केलं, त्यांनी जे वैचारिक क्रांती त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून आणण्याचा जो प्रयत्न केला आहे ते त्या संदर्भांमधून येईल. परंतु दृश्य माध्यमातून मला असं दिसतं की यांच्या एकूण आयुष्यावरती 3 सिनेमे बनायला पाहिजे. तर ते काही होऊ शकलं नाही. मग तो सिनेमाही आला, तो गाजला, तो लोकांनी पाहिला. आपल्या इथं बरेचदा असंही होतं
की आपण त्या व्यक्तिमत्वाकडे बघून तो सिनेमा बघतो, त्यामुळे सिनेमामध्येही काही ऐब असेल तर तो आपण दुर्लक्षित करतो, कारण आपण सावरकरांसाठी म्हणून तो सिनेमा बघायला जातो, आपण सिनेमासाठी म्हणून नाही जात. आणि मग तो गाजला वाजला. नंतर आलेला रणदीपजींच्या सिनेमाच्या बाबतीतही तसंच झालं की ते पूर्ण होत नाही. ज्यावेळेला या पटकथेच्या संदर्भात आणि माझ्या निर्मात्यांशी मी बोलायला लागलो, त्यावेळेला मला स्वतःला असं वाटलं की अभ्यास करून जर राहायचं 1 ते 1.5 वर्ष मी वेगळ्या मला आता शेषरावजींनी विचारलं की संदर्भासाठी तुम्ही काय घेतलं. संदर्भासाठी मी 2 चरित्र ग्रंथ जे त्यांचे होते, जे मला स्वतःला असं वाटलं की त्याच्यामध्ये एक धनंजय कीरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे चरित्र लिहिलेलं आहे ते मी वाचलं, कारण किंवा ते मी बऱ्याचदा संदर्भासाठी घेतो याचं कारण ते लिहित असताना चरित्र नायक हयात होता आणि वाचत बोलत आणि विचार करत होता. तसं तर तात्याराव असं म्हणतात की 24 फेब्रुवारी 1966 पर्यंत तात्याराव पूर्ण शुद्धीमध्ये व्यवस्थित तर्कदृष्ट्या व्यवस्थित त्यांचे विचार मांडू शकत होते, जायच्या आधी 2 दिवसापर्यंत. तर त्यामुळे मी चरित्रकार धनंजय कीरांचं एक घेतलं आणि आत्ताचं जे 2 खंडामध्ये विक्रम संपत या युवा तरुण लेखकाचं जे चरित्र आलेलं आहे ते मी अभ्यासासाठी घेतलं. आणि ते जेव्हा वाचायला लागलो त्यावेळेला मला लक्षात आलं की पानांमधल्या ओळीच्या मध्ये सावरकर नव्याने सापडत असतात. म्हणजे हे साधे मी तुम्हाला संदर्भ सांगतो की आपल्याला नुसतंच पुण्यामध्ये गेले, विदेशी कपड्यांची होळी केली, तिथनं त्यांना ती शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली, तिथनं ते लंडनला गेले, मार्सेलिस पर्शिया बोटीवर जात असताना त्यांनी 2-3 अभिनव भारताची शपथ दिली, तिथं त्यांनी लोकांना इतिहासाबद्दल समजावून सांगितलं. नंतर ते लंडनला गेले, लंडनमध्ये मदनलाल धिंगराची ओळख झाली, तिथं रायफल क्लब स्थापन केला, तिथं गोळी चालवायची सराव केला. आणि 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगरांनी सावरकरांच्या प्रेरणेने कर्जनवाईला मारलं. आणि हे टप्पे याच्यामध्ये केवढे तरी सावरकर आहे. म्हणजे अभिनव भारत या संस्थेचे सदस्य पुण्यामध्ये असताना कोण कोण होते? टिळकांचा मुलगा, टिळकांचे चिरंजीव जे वारले, तरुणपणी वारले, विश्वनाथ टिळक. काळकर्त्या परांजपेंचा मुलगा श्रीकृष्ण परांजपे, व्याकरणकार तर्खडकर, कालेलकर, हे सगळे सावरकरांचे सहकारी होते. अभिनव भारताची कदाचित अभिनव जसं पांडुरंग सदाशिव बापट, म्हणजे ज्यांना सेनापती बापट म्हणतात, तेही त्यावेळेला डेक्कन कॉलेजमध्ये होते. त्यांनी कधीच अभिनव भारताची शपथ घेतली नाही, पण ते सावरकरांच्या बरोबरीने कार्यरत होते, अगदी लंडनमध्ये असताना सुद्धा. म्हणजे बापटांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की सावरकरांच्या प्रेरणेने असेल. आता ह्याच्यात मित्र कसली एकमेकांना प्रेरणा देणार. नाटकात दाखवताना आपण कदाचित चर्चेच्या माध्यमातून दाखवू, पण सावरकरांच्या अगोदर 1 वर्ष बापट लंडनला गेलेले होते. ते काही विचार करून गेलेले होते. पॅरिसमध्ये बॉम्ब बनवण्याचं मॅन्युअल जर्मन आणि रशियन यांच्याकडनं त्या भाषेमध्ये त्यांनी मिळवलेलं होतं. त्यावेळेला त्यांना सहकार्य कोणी केलं? पेरिनबेन नवरोजजी नावाच्या एक युवती होत्या. त्या कोण? दादाबाई नवरोजजींची नात. आता हे कोणाला, म्हणजे मला तरी निदान माहिती नव्हतं, मला हे नव्याने कळलं. आणि नव्याने कळलं तर मला ते ड्रॅमॅटिक वाटलं. बिपिनचंद्र पालांचा मुलगा निरंजन पाल हा अभिनव भारताचा सदस्य होता, सावरकरांचा सहकारी होता. म्हणजे जिथे आता आपण जे मगाशी अतिशय सुरेल असं गाणं ऐकलं, ते गाणं रचत असताना, सावरकर गात असताना त्याचा साक्षीदार निरंजन पाल होते. ब्रायटनच्या किनाऱ्यावर ज्यावेळेला हे गायलं होतं, 8 का 10 दिवस आधी त्यांना प्रभाकर गेल्याची, त्यांचा मुलगा गेल्याची बातमी कळलेली होती आणि एकूण उद्ध्वस्त झालेली होती. काय डिप्रेशन आलं असेल. आपण आजकाल डिप्रेशनची कौतुकं ऐकतो, साधारण 15व्या-16व्या वर्षापासून मुलं डिप्रेस नाही, रादर आजकाल 8व्या-9व्या वर्षापासून डिप्रेस झालाय इतक्या घराघरात ऐकायला मिळतं. त्यांना कोणी बोललं का, तिला कोणी बोललं का, त्याला कोणी बोल, डिप्रेशनमध्ये काय परिस्थिती झाली असेल विचार करावा. अत्यंत जवळचा सहकारी फासावर गेला, पोलिसांचा ससेमिरा मागं लागलेला आहे. म्हणजे चर्चा ह्याच्यामध्ये अशी होती की ह्यांना भारतात घेऊन जायचं का इथेच खटला करायचा, याबद्दलची चर्चा. गुप्त पोलीस सतत मागावर होते. दिवसात 3 वेळा निवासस्थान बदललेलं आहे सावरकरांनी. सागरा प्राण तळमळला. आपल्या लेखनामध्ये इतक्या पद्धतीने स्वतःचे विमर्श पेरणारा दुसरा कुठलाही साहित्यिक, मी अरुण शौरी सोडून द्या,
तो विचारपूर्वक आलेला आहे. कारण मगाशी सरांनी सांगितलंच की जो भाजपचा मंत्री होता ते सर्व उपभोग त्यांनी घेतले, बंगल्यापासून गाडीपर्यंत सगळे. आणि आता विमर्शाच्या लढाईमध्ये आपल्याला दुसऱ्या कोणाची तरी बाजू घ्यायला पाहिजे, कारण ज्यांचे झेंडे घेऊन मिरवलेलं होतं ते आता आपल्याला कोणी विचारत नाही. राजकारणामध्ये हे होऊ शकतं ना, आणि झालं की आता होय बास की. मग आता अशा पद्धतीचा विमर्श हे करायचा. अरे कुणाच्या बाबतीत लिहिता तुम्ही? ज्यांनी आपला प्रत्येक शब्द विचार हा राष्ट्रासाठीच मांडला आणि अर्पण केलेला आहे. मग ती त्यांची तिन्ही नाटकं असतील, सर्व काव्य असेल, सर्व ललित लेखन असेल. मी जेव्हा लंडनची बातमीपत्र वाचत होतो, त्यांचं जे पुस्तक आहे लंडनचे बातमीपत्र, त्या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या वेळेला लंडनमध्ये असताना जेव्हा ते बॅरिस्टरचा अभ्यास करत होते त्यावेळेला तिथे घडलेल्या सावरकर 2 जुलै 1906 रोजी लंडनला पोहोचले आणि 20 जुलै 1906 रोजी ते लंडनला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अर्थसंकल्प कसा सादर केला जात होता त्याच्यावरच्या भाषणांसाठी तिथं उपस्थित होते. त्याची परवानगी कर्जन वाहिनीने दिली होती त्यांना. हे आपल्याला माहित नाही हे केवढं नाट्यपूर्ण आहे की ज्या ब्रिटिश सत्तेला उलथवून टाकण्यासाठी या माणसांनी पुढे 3 ते 4 वर्ष उपद्व्याप मांडला. एका अर्थी विरोधकांच्या दृष्टीने विचार केला तर संपूर्ण युरोपमध्ये उपद्व्याप मांडला. तो माणूस आल्यानंतर 18 दिवसांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अर्थसंकल्प, मोर्ले माझ्या मते तेव्हा अर्थमंत्री होते, त्यांचा अर्थसंकल्प बघायला त्याच्यावरती कसे हे म्हणजे भारताबद्दल जे जे बोललं गेलं त्याचं मुद्देसूद विवरण आणि विश्लेषण केसरीमध्ये त्यांनी लंडनच्या बातमीपत्रांमधून छापलेलं होतं, केसरीला पाठवून दिलेलं होतं की कशा पद्धतीने लुटलं जातं. म्हणजे असं नाही आहे ज्याला बॉम्ब गोळावाले असं तो बॅरी म्हणायचा तुरुंगामध्ये, हे आले बॉम्ब गोळावाले. हे फक्त बॉम्ब गोळावाले नव्हते. संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या मार्गाने ज्या ज्या दिशेने आपल्याला जावं लागेल, ज्या ज्या विचाराची पालखी आपल्याला उचलावी लागेल ते सर्व विचार अत्यंत विचारपूर्वक सर्व कष्टांना सामोरं जात आपल्या सहकार्यांसह अभिनव भारताच्या निमित्तानं सावरकरांनी केलेलं कार्य आहे. ते इतकं साधं सोपं नाही आहे. आणि ते 550 काय 5,550 पानांमधनं सुद्धा पुसलं जाणार नाही कितीही बदनामी केली तरी, असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे जसं अशा 83व्या वर्षी त्याला एक उत्तर देण्यासाठी तर एक अभ्यासक आपल्या आयुष्यातले 9 तास काय 7-8 महिने जर देत असेल आणि स्वतःच्या आवडत्या लेखकालाच खोडण्यासाठी देत असेल तर मला असं वाटतं की हे जे टोपीवर लिहिलंय ना ते हे आहे की प्रत्येकाच्या डोक्यात मी सावरकर. हे उगीच घडत नाही असं मला वाटतं. सावरकर त्यावेळेला उभे राहिले सार्वजनिक सभेच्या 1 ऑक्टोबर 1905च्या सार्वजनिक सभेच्या याच्यात शेवटचं भाषण त्यांचं होतं आणि त्यांनी एक अत्यंत वेगळा विचार मांडला जो आधीच्या कुठल्याही वक्त्याने मांडलेला नव्हता आणि तो जहाल होता नेहमीप्रमाणे. त्यांनी असं सांगितलं की विदेशी वस्तू वापरू नका, विदेशी वस्तू वापरू नका, स्वदेशी वस्तू वापरा, स्वदेशी वस्तू स्वस्त दरात मिळण्याची आपण व्यवस्था करू, कार्यकर्ते घरोघरी जातील, स्वदेशी वस्तू हे करतील. याही पेक्षा जर क्रांती घडवायची असेल आणि झणझणीत अंजन सरकारच्या डोळ्यात घालायचं असेल तर विदेशी वस्तू नष्ट केल्या पाहिजे. तर त्या कशा करायच्या तर विदेशी वस्तूंची चौका जाहीर होळी केली पाहिजे, त्या दग्ध केल्या पाहिजे, जाळून टाकल्या पाहिजे. छान, सगळ्यांना आवडलं. त्यावेळेला तर तरुण होते सगळे. टिळकांचा मुलगा बसलेला होता, श्रीकृष्ण परांजपे होता, श्रीकृष्णांनी सांगितलं म्हणून शिवरामपंत परांजपे येऊन बसलेले होते. शिवरामपंत परांजपेंचं वक्तृत्व म्हणजे असं म्हणलं जायचं की प्रेतात सुद्धा जीव येईल आणि तो उभं राहून घोषणा द्यायला लागेल, अशा पद्धतीचं वक्तृत्व शिवरामपंत परांजपेंचं होतं, अत्यंत ज्वालाग्रही. आणि ते समोर एक असं रूप बघत होते की काय हा मुलगा 19-20 वर्षाचा हा मुलगा. वर सावरकर अतिशय नाजूक होते दिसायला. बोलायला लागल्यानंतर या इथल्या शिरा त्यांच्या हे व्हायच्या आणि त्यांच्या त्या आणि थोडा अनुनासिक आणि तारस्वर होता तात्यांचा. तुम्ही आत्ताही त्यांचे जर जुने हे पाहिले, जरी ते जुन्या पद्धतीचं ध्वनिमुद्रण असलं तरी त्यात आपल्याला जाणवतं की तारस्वरात बोलायचे. कदाचित त्यावेळेच्या ध्वनिक्षेपण व्यवस्थेमुळे ते असेल, परंतु ते तारस्वरात बोलायचे. आणि तेव्हा तात्यांनी हे सांगितलं की
भर चौकामध्ये होळी केली पाहिजे. अध्यक्षस्थानी तात्यासाहेब हे थोडेसे मध्यममार्गी होते. म्हणजे मला टीका नाही करायची, पण आजकालच्या तू पण छान, तू पण छान, तू पण छान, सगळे छान, छान छान अशा स्वभावाचे होते. मग त्यांनी एक वेगळा विषय मांडला की हे खूपच जहाल होतं आहे त्यांच्या वयाकडे बघून आणि तारुण्याच्या त्या उन्मेषाकडे, उद्रेकाकडे बघून. हे मी मान्य करतो, पण मला असं वाटतं की त्यापेक्षा विदेशी वस्तू गोळा कराव्यात आणि गोरगरिबांमध्ये वाटाव्यात. तर तात्यासाहेब सगळं झालं, अध्यक्षानंतर कसं बोलायचं, पण नंतरच्या याच्यामध्ये तात्या म्हणले की मग गोरगरिबांमध्ये वाटलं की म्हणजे पुन्हा वापरल्याच जाणार ना विदेशी वस्तू. मग त्या आंदोलनाला, त्या चळवळीला काही अर्थच राहणार नाही, त्या नष्टच केल्या पाहिजे. आता यातली गंमत बघा, म्हणजे त्याही वेळेला या रायव्हलरीज होत्या. केसरीमध्ये बातमी अशी छापून आली की ज्याच्यामध्ये फक्त कोणी कोण म्हणजे वक्ते बोलले तेवढा उल्लेख, आणि तात्यासाहेबांनी काय मत मांडलं तेच हेडलाईनला आलं. हे आलं रे आलं तर ही पोरं सगळी म्हणजे श्रीकृष्ण म्हटलं आपण बाबांकडे जाऊ म्हणून ते काळ वर्तमानपत्राच्या इथे गेले. नेमकं रविवार असल्यामुळे सुट्टी होती तेव्हा, कारण डेली न्यूज नव्हता, दर 15 दिवसांनी त्यावेळेला छापलं जायचं. पण ते तुमचं मत आहे त्याची बातमी तयार करा म्हणले. या सगळ्या मुलांनी खिळेजुळणी येत नसतानाही रविवारी प्रेस उघडून ती सगळी खिळेजुळणी केली आणि एक पत्रक सदृश, जाहिरात सदृश एक बातमी छापून टाकली की असं विदेशी कपड्यांची होळी करावं असं पुण्यातील तरुणांचं मत आहे आणि मांडली गेली वगैरे वगैरे जे असेल ते. त्या कालखंडात त्या 2 दिवसात टिळक हे पुण्यामध्ये नव्हते, दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहराच्या बाहेर गेले होते. ते ज्या वेळेला आले, बरं टिळकांचं एक व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी होतं आणि पुणे हा त्यांचा मतदारसंघ असल्यासारखा असल्यामुळे त्यांना पुण्यामधल्या प्रत्येक गोष्टी या लगेच कळायच्या. त्याप्रमाणे दोन्ही बाजू कळल्या पाहिजेत. तात्यासाहेबांची तर लगेच कळली, कारण केसरीच्या ऑफिसमध्ये आणि टिळक तिथेच राहायचे गायकवाडवाड्यामध्ये, त्यामुळे तात्यासाहेबांकडनं त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं कळलं. आणि संध्याकाळच्या वेळेला ही मुलं सगळी भेटायला गेलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला असं असं करायचं आहे आणि विदेशी कपड्यांची होळी केली पाहिजे. आणि ही तुमची जी चतुसूत्री आहे त्याच्यामधला स्वदेशीचा जो तुम्ही विषय मांडता त्याच्यासाठी हा अत्यंत गरजेचा आहे आणि नागरिकांनाच नव्हे तर एक चळवळ त्या निमित्ताने उभी राहील. टिळक हे तरुणांचे मुकुटमणी होते. त्यांचे विचार असतील, त्यांची काम करण्याची पद्धत असेल, संघटन असेल, त्यांनी या तरुणांना परवानगी दिली. या सगळ्या आपण आपल्या आजच्या भाषेत सावरकर ग्रुपच म्हणायचे. त्यावेळेला फर्ग्युसनमधल्या यांना अभिनव भारत असं जरी नाव हे असलं तरी त्या सगळ्यांना सावरकर ग्रुप म्हणायचे, कारण सावरकरांची स्वतःची नाट्यसंस्था होती. इथं असलेले सगळे रंगमतकर्मी खुश होते की स्वतःची नाट्यसंस्था होती आणि त्याला सावरकर ग्रुप असं म्हटलं जायचं. सावरकरांनी त्राटिका नावाच्या नाटकात काम केलेलं आहे. मॅकबेथमध्ये त्यांनी विलन केलेलं आहे. फर्ग्युसनच्या एम्पी थिएटरमध्ये, म्हणजे मला इतका आनंद व्हायचा ज्यावेळेला आम्ही पुरुषोत्तम करंडक किंवा कुठल्याही स्पर्धेची प्रॅक्टिस त्या एम्पी थिएटरमध्ये करायचो की अरे इथे सावरकरांनी अस्खलितपणे ती सगळी स्वगता आणि वक्तव्य केलेली असणार आहेत आणि ते संवाद म्हणलेले असणार आहेत. आजही तिथल्या त्या सावरकरांची खोली जशीच्या तशी जतन करून ठेवलेली आहे. सावरकरांच्या अनेक वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत, फोटोग्राफ्स तिथं ठेवलेले आहेत. तिथनं जाताना आता फक्त 2च दिवस ती उघडली जाते, 28 मे आणि 26 फेब्रुवारी, जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी. पण तरीही आजही तिथे रांग लागलेली असते आणि फर्ग्युसनची मुलं तर जाता येतात सावरकरांची खोली. कोणी अभ्यागत त्यांच्याबरोबर आलेला असेल, विद्यार्थी आले असं सांगतो सावरकरांची खोली. आमच्या वेळेला ती पूर्ण उघडी असायची आणि ती केव्हाही बघता यायची. एनिवेज, तर त्या सावरकर ग्रुपला त्यांनी परवानगी दिली की ठीक आहे तुम्ही करा. कधी करणार? 6 ऑक्टोबरला त्यावेळेला विजयादशमी होती. सावरकरांचं म्हणणं असं की विजयादशमीच्या दिवशी, सीमोल्लंघनाच्या दिवशीच होलिकोत्सव साजरा करूया, होळी त्या दिवशी होईल. हातामध्ये 4 दिवस होते मित्रांनो. 4 दिवसामध्ये टिळकांनी असं आव्हान दिलं, हे बघा 4 बोचकी घेऊन यायची नाहीत, किमान गाडाभर, एक अख्खी बैलगाडी भरेल एवढे विदेशी कपडे आणले तर त्या होळीला काही अर्थ प्राप्त होईल. अन्यतः जे तुमच्या बाबतीत म्हटलं जातं तेव्हाही तरुणांना असंच टोकलं जायचं, हा सारा पोरखेळ होईल. तात्यांनी विनायकांनी ते आव्हान स्वीकारलं आणि अत्यंत, आता गंमत बघा, सगळ्यात मोठं आव्हान पुणेकर असल्यामुळे मुद्दामून मी हे सांगतोय की पुणेकरांच्या घरामधनं विदेशी कपडे जाळण्यासाठी मिळवायचे.
ही जी फॅशन होती तेव्हा, विदेशी कोट असेल, छत्री असेल, हॅट असेल, ती घरोघरी जायची आणि जाळण्यासाठी आणायचे. कोण पुणेकर दिलो, इथे किती पुणेकर आहेत मला माहिती नाही. 11 रुपयाची वर्गणी देताना मला अनुभवलेलं, मी किती मला काय काय ऐकावं लागायचं. संघाच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला मी गटनायक होतो, बाल गटनायक, त्यावेळेला ज्यावेळेला गुरुपौर्णिमा आणि गुरुदक्षिणेचा कार्यक्रम यायचा, त्यावेळेला गुरुदक्षिणा म्हणजे काय वगैरे हे जेव्हा समजावून सांगायचो, त्यावेळेला मुळात मीही तेव्हा 8वी 9वीत होतो. म्हणजे असं काही नाही की मी भयंकर काहीतरी सॉलिड आणि मी इकॉनॉमिक्स सांगू शकतो लोकांना की हे कसं आहे वगैरे. तेव्हा कित्येक पालकांनी काय करता रे तुम्ही याचं अशा पद्धतीने विचारलेलं आहे. त्याचा काही हिशोब आहे का असंही विचारलेलं आहे. असे पुणेकर 1905 साली आपल्या घरातला अत्यंत स्टायलिश, त्यावेळेला 5 रुपये, 5.5 रुपये, 4.5 रुपयाला शिवलेला कॅम्पामधनं, कारण तेव्हा कॅम्पामध्येच, कॅम्प नावाचा जो एरिया आहे वेस्ट एंड थिएटर बेटर जे आमचं आहे, त्या कॅम्पामधनं विदेशी पतलुनी, विदेशी बूट आणि विदेशी कोट घेतलेले कुठले ऑफिस बाबू देतील मला सांगा बरं. इव्हन इफ काचेच्या बांगड्या, कारण तेव्हा काचेच्या बांगड्या घालण्याची तेवढी पद्धत नव्हती, त्या काचेच्या बांगड्या सुद्धा विदेशातनं यायच्या. त्या टाकणे, कंदील नष्ट करणे, हे सगळं अत्यंत पद्धतशीरपणे 4 दिवस त्यांनी पुणेकरांच्या घराघरात जाऊन, जवळजवळ 25 ते 30 जणांची टोळी होती. घराघरात जाऊन हे पटवून देऊन लोकांकडनं गोळा करायला सुरुवात झाली. 2च इन्सिडेंट सांगणार आहे. ओंकारेश्वर म्हणजे पुण्याचं स्मशान हे आत्ता जिथं आहे तिथे नव्हतं, नव्या पेठेमध्ये तिथं नव्हतं. ते पूर्वी बालगंधर्वच्या मागच्या बाजूला होतं. पुण्यातलं किती जणांना किती नकाशा माहिती आहे मला माहीत नाही, पण ओंकारेश्वराचं जे मंदिर आहे म्हणजे कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिकेला डायगोनल आहे, त्या ओंकारेश्वराच्या मंदिराच्या आसपास प्रेतांचं दहन केलं जायचं. आणि तिथं जे क्रियाकर्म करणारे वगैरे जे पुरोहित होते, भटजी बुवा होते, त्यांनी एक बैठक घेतली, सभा घेतली ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये, आणि तिथं विनायकाला बोलायला बोलवलं आणि विनायकाने तिथं स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि विदेशी वस्तू जाळून टाकण्याचा विषय मांडला. आणि तिथल्या तिथे अनेकांनी आपल्या घरातल्या गोष्टी आणि वस्तू आणून दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर नातूबाग, बाजीराव रोडला नातूबाग नावाचा एक एरिया आहे. त्या नातूबागेमध्ये महिलांची वेगळी सभा झाली आणि महिलांच्या सभेमध्ये महिलांनीच उत्स्फूर्तपणे ते जी काय पत्रकं वाटलेली होती पुन्हा शाळेमधनं, भोपटकरांची शाळा होती महाराष्ट्र विद्यालय नावाची, त्या भोपटकरांच्या शाळेमध्ये ही पत्रकं वाटली गेलेली होती. कारण भोपटकरांनी स्वतः त्याला पाठिंबा दिलेला होता आणि माझा पूर्ण सहकार्य असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी ती पत्रकं वाटली होती. पत्रकं विद्यार्थ्यांनी घराघरात नेली. त्यातले 2 विद्यार्थ्यांचा एक असा आहे, 2 मुलं होती 2 वर्षाच्या अंतराने. कोणी इंग्रजी 4थीत शिकत होतं आणि कोणी इंग्रजी 1लीत शिकत होतं, म्हणजे आत्ताची 5वी आणि 9वी. अशा याच्यामध्ये शिकत असलेल्या दोघांनी आपल्या घरातनं गुपचूप वडिलांचं कोट पॅन्ट, बरं ते सारखं घालत जातील असं नाही, परंतु एक हाऊस म्हणून शिवलेलं होतं, ते कोट आणि पॅन्ट गुपचूप आणलं आणि त्या ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जिथं कलेक्ट केलं जात होतं हे सगळी बोचकी तिथं आणून दिल्यावर ती जरा मुलं घाबरली होती, तिन्ही सांजायच्या वेळेला आलेली असल्यामुळे. आणि तात्याने विचारलं, तुम्ही, ते म्हणजे आम्ही गुपचूप आणले आणि त्यामुळं पळतो आता आम्ही. तर ते म्हणले का? ते म्हणले नाही, वडिलांनी नाहीच केलं, आमच्यासमोर ते पत्रक फाडलं, आम्ही हे केलं, तर आम्हाला मात्र त्यात सहभागी व्हायचं आहे. तर ते म्हणले नाही असं नाही, चोरी करून नका आणू, चला आपण जाऊ. तात्या त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेला. सदाशिव पेठेमध्ये ते कुटुंब राहायचं. सदाशिव पेठेमध्ये गेला. तात्यांनी त्यांच्याविषयी बोलले की आज जर तुम्ही या मुलांना असं शिकवलं आणि मुलं, मला आता हे नको आहे, कारण आज जर त्यांनी चोरी करून हे केलं तर पुढचं राष्ट्रकार्य सुद्धा चोरून करायची वेळ येईल. भीतीने करण्यासारखं हे कार्यच नाही आहे. अभिमानाने, गर्दनूची रक्के, अभिमानाने छाती फुगवून करण्याचं काम आहे. तर ज्या वेळेला त्यांना पटेल आणि तुम्हाला पटेल त्यावेळेला करा, यावेळेला नाही दिलेत कपडे तरी काही हरकत नाही. आणि तात्या तिथनं निघून गेला. आणि अशा तऱ्हेनं एक गाडा काय, म्हणजे अशी परिस्थिती आलेली होती की गाडाभर विदेशी कपडे जमलेलेच होते, पण काही जणांना डोक्यावरही बोचकी घेऊन त्या गाड्याबरोबर जावं लागेल अशी परिस्थिती आली होती. आदल्या दिवशी सगळ्यांनी आता कपडे नको, त्या वेळेला तिथे आणून टाका. ठिकाण ठरलेलं होतं पाचवडाचं मैदान, म्हणजे पुण्यामध्ये लकडी पूल जिथं आहे, जो पहिला पूल म्हटला जातो प्रसिद्ध, पुणे म्हणजे शहर आणि डेक्कन जिमखाना हे जोडणारा जो लकडी पूल आहे, होता तेव्हाही, तो पेशवाईपासून आहे. त्या लकडी पुलाच्या डाव्या बाजूला जिथे आता
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक झालेलं आहे. त्या जागीच आता स्मारक झालं, तिथे एक बिल्डिंग झालेली आहे आणि तिथं विविध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातलं ग्रंथालय पण आहे आणि काम चालतं. त्या पाचवडाच्या मैदानामध्ये तिथं दहन करायचं असं ठरलं. इकडे कॉलेजमध्ये असं झालेलं होतं की हा असे एक उपद्व्याप करणारी एक गँग आहे ज्याला सावरकर ग्रुप म्हणला जातो, त्यांना रोका, कारण ते असं काहीतरी करताय आणि तो मुलांना भडकवतोय. मुलं लेक्चर सोडून, सावरकर स्वतः फार कमी वेळा लेक्चरला बसायचे, विशेषतः गणिताच्या लेक्चरला. ज्याचे प्राध्यापक शिकवणारे होते तेच फर्ग्युसनचे प्राचार्य होते, रँगलर परांजपे. त्यांच्या लेक्चरला कधी तात्या बसायचा नाही, फार कमी वेळा बसायचा. आणि त्यांचा एकूणच राग होता, कारण तात्यांनी ज्या पद्धतीने भाषणं केलेली होती, तात्या ज्या पद्धतीची नाटकं बसवत होते. आणि मुळात रँगलर परांजपे हे ते टिपिकल असतात ना, की आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपण इमाने इतबारे नोकरी करायची, हे राजकारण, राष्ट्रकार्य, म्हणजे ज्याला टिळकांनी राजीनामा द्यायचं कारण, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा द्यायचं कारण, या विचारांनी ज्या वेळेला ती शिक्षण संस्था चालायला लागली, ज्यावेळेला फर्गसन हे नावच मुळात दिलं गेलं का, तर सरकार दरबारी देणग्या मिळाव्यात, आपल्याला अनुदान मिळावं यासाठी. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला त्याची दिशा बदलली, त्या दिशेचा एक मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रँगलर परांजपे होते. ते अत्यंत विद्वान होते, त्यांचं सावरकरांवर प्रेमही होतं. म्हणजे सावरकरांना नंतर ज्यावेळेला सत्कार झाला, त्यावेळेला रिटायर्ड झालेले आले, त्यावेळेला परांजपेंनी त्यांचं कौतुकही केलेलं आहे. पण त्यावेळेला मात्र त्यांनी तंबी दिलेली होती की हे असलं कुठल्याही राजकारणामध्ये, राजकारणी उपद्व्यापांमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. सावरकर थोडीच ऐकत आहे. त्यावेळेची महाविद्यालयीन मुलं ती हो हो म्हणाली, यस तुम्ही म्हणताय तसं होईल. त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं आणि 6 ऑक्टोबर 1905चा तो दिवस उजाडला. पुण्यामध्ये मंडईला जो चौक जिथनं आता गणपतीची मिरवणूक निघते, जिथं आता टिळकांचा पुतळा आहे, अर्ध पुतळा ठेवलेला आहे, मंडई रे मार्केट त्यावेळेचं नाव, फुले मार्केट तेव्हा नव्हतं, रे मार्केट असं त्या मंडईचं नाव होतं. त्या रे मार्केटच्या चौकामध्ये तो विदेशी कपड्यांचा गाडा ठेवलेला होता. आणि लोकांनी काय आता कौतुक आहेत म्हटल्यानंतर त्याच्यावरती कोणी गुलाल टाकलेला होता, उदबत्त्या वगैरे लावलेल्या होत्या. आता बलिवेदीवरच चढणारे ते कपडे. आणि महाराष्ट्र विद्यालयाची जवळजवळ 16-17 मुलं ही समोर लेझिम खेळत होती, ढोल वाजत होते आणि घोषणा देत वाजत गाजत ज्याला शिवरामपंत परांजपे आणि बोपटकर त्या मिरवणुकीत आले आणि ती मिरवणूक जोशात निघाली. लक्षात घ्या, वंगभंगाच्या चळवळीचा एक परिपाक म्हणून, वंगभंगाला उत्तर म्हणून, वंगभंगाचा विरोध म्हणून तद्दन राजकीय विचारांसाठी विदेशी कपड्यांची होळी होते आहे. इतक्या ठामपणे फर्गसन महाविद्यालयातला एक विद्यार्थी आणि त्याचे 20-25 सहकारी पुणे शहरभर 4 ते 5 दिवसात चळवळ केल्यासारखी घरोघरी फिरून रान उठवतात विरोधाचं आणि विचारांचं. आणि विदेशी कपडे गोळा करतात. नुसते विदेशी कपडे तिथे गोळा झालेले नव्हते. जेव्हा गाडा कुमटेकर रोड, आता त्याचं नाव कुमटेकर रोड आहे, म्हणजे ज्या रोडनी मिरवणूक जाते, ज्यांना ज्यांना पुणे शहर माहिती आहे त्यांना सांगतो, आता चितळ्यांचं एक मोठं दुकान आहे, खूप जुनं दुकान आहे, त्या चितळ्यांच्या दुकानाला वळसा घालून सरळ सोट रस्ता लकडी पुलाकडे जातो. त्या रस्त्यावरून ज्या वेळेला मिरवणूक चाललेली होती, ही मुलं घराघरात जाऊन ज्यांनी कोणी खिडकीमध्ये, मग काही अक्षरशः हे उल्लेख आहेत की विधवा स्त्रियांनी सुद्धा आता माझ्या पतीचं काय करायचं आहे इथं कपडे, असं म्हणून त्यांचे सगळे कपडे देऊन टाकलेले आहेत. वाड्याच्या दारामध्ये लाल आलवणं वगैरे घातलेल्या स्त्रिया त्यावेळेला दिसायच्या, त्यांचं केशवपन झालेलं असायचं. त्या स्त्रिया दारामध्ये येऊन या तरुण पोरांना आशीर्वाद द्यायच्या आणि आपल्या पतीचं बोचकं जे राहिलेलं आहे, चला त्यांच्याबरोबर तेही आता दहन होऊन जाऊ देत, हे जाऊन झाले 5 वर्ष, आता हे 5 वर्षाचे कपडे करून काय करायचे असं म्हणून दिलेले आहे. 2 मजली असलेल्या वाड्यांच्या खिडक्यांमधून त्यांच्या त्या गाड्यावरती कपडे पडत होते. ज्या 2 मुलांच्या वडिलांनी विरोध केलेला होता ते सागर संगीत, ती मुलं मिरवणुकीभर वडिलांचे कपडे दहनासाठी आपल्या खांद्यावर घेऊन निघत होते, वडीलही त्यांच्याबरोबर होते. अशा पद्धतीने ही मिरवणूक वाजत गाजत, यातली मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन धोंडोपंत म्हणून जे सहकारी टिळकांचे होते, ते मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन गायकवाड वाड्यामध्ये टिळकांना देत होते. टिळकांच्या असं लक्षात आलं की हा खूप मोठा काम होतं आहे आणि या मुलांना शाबासकी आणि आशीर्वाद द्यायला आपण जायला पाहिजे. टिळक त्यांची पगडी, काठी, सपाता घालून, पुणेरी जोडा घालून निघाले आणि चित्रशाळा प्रेसचा जो चौक आहे
जो आजही आहे, चित्रशाळा चौकच म्हणतात त्याला, त्या चौकामध्ये टिळक स्वतः त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. तुम्ही कल्पना करा, टिळक हे आयकॉन होते, आयकॉन. असे टिळक आपण केलेल्या कामाला शाबासकी देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. हे कळत असेल तर त्या घोषणांचा आवाज कुठं गेला असेल त्यावेळेला, वंदे मातरम, भारत माता की जय आणि टिळक महाराज की जयच्या घोषणांचा. टिळकांनी पाठ थोपटली, ते म्हणले या ज्वाळांची धग लंडनपर्यंत नक्की पोचली. आणि ती पोचली. या एका यांनी, विनायक दामोदर सावरकर नावाची ही ठिणगी आहे, ही न विझणारी ठिणगी आहे. त्यावेळेला कोणी प्रिडिक्शन केलं नाही, पण त्या ठिणगीनी नंतर पुढे 6 वर्ष वणवा पेटवलेला होता युरोपमध्ये. भारतात तर पेटवलाच, पण वणवा पेटवला होता युरोपमध्ये. चित्रशाळा प्रेसमध्ये टिळकांच्या साक्षीने, टिळकांच्या सोबतीने विदेशी कपड्यांचं दहन करण्यासाठी निघालेली मिरवणूक लकडी पुलावरनं डाव्या हाताला वळली. टिळकांनी असं सांगितलं की असं करा की सगळे गेल्यानंतर विविध ठिकाणी ते जाळा, लांब जाळा, नदीच्या जवळ जाळा, जेणेकरून बाकी कोणाला काही त्रास होणार नाही. काही शेतं वगैरे असतील तर ती जळणार नाही का. तेव्हा तो भाग, कर्वे रोडचा भाग, हा त्यावेळेला शहराच्या बाहेरचा भाग होता. सगळा चिखल आणि दलदल होती त्या भागात. त्यावेळेला सावरकरांनी असं सांगितलं, नाही नाही, पेटून आपण निघून नाही जायचं, सोहळा करायचा, हे दहन करायचं, सरकारच्या नावाने बोंब सुद्धा मारली गेली पाहिजे. तरुण होते सगळे. आणि टिळकांच्या शुभ हस्ते त्याला चूड द्यायचा असं ठरलं. आता याच्यात एक गंमत होत होती बरं का. शिवराम पंत परांजपे मिरवणुकीच्या सुरुवातीपासून विदेशी कपड्यांचं कोट घालून फिरत होते. त्यांच्या अंगावरती जो होता तो विदेशी कपड्यांचा कोट होता, कापडाचा. नक्की 2-4 पुणेकर खऊटपणे म्हणाले असतील ना, आम्हाला शिकवतायत शहाणपणा, स्वतः काय केलंय असं म्हणले असणारच. कुठल्या तरी चौकात, कोपऱ्यामध्ये, एखाद्या वाड्याच्या दाराच्या आड हे म्हणले असणार. जसं टिळकांच्या हस्ते तो चूड लावला गेला आणि ज्वाळा आभाळाला भेटायला लागल्या, टिळकांनी त्यांचे विचार मांडले. विचार मांडताना त्यांनी इथला शेतकरी, इथला कामगार, इथला कारखानदार हा कशा पद्धतीने नाडला जातो याचं अगदी 5-10 वाक्यामध्ये विवरण केलेलं होतं. आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा जेवढा प्रसार आणि प्रचार होईल, त्यांनी इथली इकॉनॉमी कशी सुदृढ होईल याबद्दलचं अतिशय विचारपूर्वक त्यांनी त्यांचं मत मांडलं. शिवरामपंत परांजपे बोलायला आल्यानंतर, एकदा टिळक बोलल्यानंतर आपण काय बोलणार, पण कृतीतून खूप गोष्टी बोलल्या जातात. शिवरामपंत परांजपेंनी सगळ्यांसमोर त्यांचा विदेशी कोट, तो त्याच्यासाठीच त्यांनी राखून ठेवला होता, अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने तो कोट त्यांनी काढला, तो पेटवला आणि सगळ्यांसमोर जाऊन पुन्हा कधीही आयुष्यात विदेशी कपडे वापरणार नाही अशी शपथ घेतली आणि तो टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचे विचार मांडले आणि अशा तऱ्हेनं तो सोहळा संपला. नाट्य त्याच्यानंतर आहे. गुप्त पोलीस त्यांच्या, आमच्या जे सिरियलचं नाव आहे द सिक्रेट फाईल्स, संबंध सावरकरांच्या आयुष्यात नाशिकपासून ते लंडनपर्यंत, लंडन नंतर जाऊ देत, स्थानबद्धतेत जाऊ देत, अहो नंतर ते त्यांच्या सावरकर सदनमध्ये मुंबईत राहत होते तेव्हापर्यंत त्यांच्या पाठीमागे डिटेक्टिव्हचा, गुप्त पोलिसांचा ससेमिरा सतत होता आणि त्याचं रिपोर्टिंग सतत केलं जायचं. म्हणून माझ्या सिरियलचं नावच मी हे दिलेलं आहे, वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स. कारण त्यांच्याबद्दल इतके रिपोर्ट्स आणि इतकं हे गेलं होतं. तिथल्या तिथं डीबी, डिटेक्टिव्ह ब्रांचनी त्यांचा, पुणे डीबी, जे कोण दोघं तिघं साध्या वेशातले, आता साध्या वेशातले पोलीस डीबीचे सुद्धा कळतात. ते टिपिकल गांधी टोपी घालून उगीच आपण त्यांच्यातल्या अशा पद्धतीने येत असतात. जे जे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, त्यांना सगळ्यांना डीबीची माणसं लगेच ओळखतायत. तर त्या पद्धतीने त्यांनी तो रिपोर्ट केला की असा असा हा मुलगा आहे आणि ह्याच्याच पद्धतीने झाले. ते दोघा-तिघांची नावं त्याच्यात दिलेली होती. फर्गसनमधले जे 2 क्लार्क आणि शिपाई त्याच्यात सहभागी झाले होते, त्यांनी रँगलर परांजपेंपर्यंत हा रिपोर्ट दिला. आणि जिथं टिळकांनी शाबासकी दिली तिथं रँगलर परांजपेंनी दुसऱ्या दिवशी एक नोटीस सावरकरांना दिली की आपण नसत्या विद्यार्थी दशेत असूनही आणि तुम्हाला 2दा-3दा समज देऊनही नसत्या राजकीय उठाठेवी करता सबब तुम्हाला 10 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि ही नोटीस मिळताच आपण वसतिगृह खाली करावे, रिकामे करावे. एखाद्या गोष्टीचा किती परिणाम होतो. सावरकर ही ठिणगी किती जणांच्या लक्षात आली होती. केसरी
ज्या केसरीमध्ये बातमी येण्यासाठी त्यावेळेला अनेक जण आपापल्या कार्याने हे करायचे, त्या केसरीनी या घटनेवरती लोकमान्य टिळकांनी अग्रलेख लिहिला. हे आमचे गुरुच नव्हत. रँगलर परांजपेंच्या या कृतीवरती ज्यांनी सावरकरांना 10 रुपयाचा दंड ठोठावला, त्या कृतीवरती अग्रलेख लिहिला, हे आमचे गुरुच नव्हत. महाराष्ट्रभरातून सावरकर फंड नावाचा फंड गोळा करायला सुरुवात झाली आणि 10 रुपयापेक्षा जास्त पैसे, कोणी 1 पैसा, कोणी 2 पैसे, कोणी 3 पैसे, कोणी 1 आणा, अशा पद्धतीने त्या फंडामध्ये पैसे गोळा झाले. सावरकरांनी आधीच स्वखर्चाने तो दंड भरून टाकलेला होता. आलेली रक्कम ही सारी ज्यांना ज्यांना परत करणं शक्य आहे त्यांना परत केली आणि उरलेली रक्कम जी बाहेरगाव सातारा, पंढरपूर इथून सुद्धा लोकांनी पैसे पाठवलेले होते, ते सगळे राष्ट्रीय याच्या योजनेमध्ये म्हणजे टिळकांच्या राष्ट्रीय फंडामध्ये जमा केलेले होते. आणि मग सावरकरांनी नंतर शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून लंडनला प्रयाण केले. लंडन कालखंड सांगणे म्हणजे ती मी जसं म्हणलो की 3 दिवसाची चरित्रमाला सावरकरांची मी सादर करतो. आज मला या ठिकाणी असं वाटलं की मला हे मांडायचं होतं, कारण हे अभिनव भारत या संस्थेशी, सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थेचं काहीतरी नातं आहे. त्या विचारांनीच इथले सारे कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या पद्धतीने काम करतात. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की त्याबरोबरीने इथे काम करणारे आणि शिक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या अभिनव भारतातले तरुण त्यावेळेला कसं काम करत होते, काय करत होते, त्यामुळे त्यातली ही एक कथा मी फक्त आज सांगितली. आजच्या दिवसासाठी फक्त ही आपण मी सावरकर ही आपल्या डोक्यावरती टोपी ठेवू नये असं मला वाटतं. मी सावरकर ही अक्षर, त्या अक्षरांच्या मागं असलेला इतिहास, त्या अक्षरांच्या मागं असलेला विचार, त्या अक्षरांच्या मागं असलेली राष्ट्राप्रती बघण्याची दूरदृष्टी ही आपल्या डोक्यात आली पाहिजे. त्यावर हुकूम आपण राष्ट्रवादी व्हायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. वेळोवेळी जिथं शक्य आहे, जेव्हा केव्हा संधी उपलब्ध होईल, जे जे व्यासपीठ मिळेल त्या सर्व व्यासपीठांवर आपल्याला उमगलेले, आपल्याला सापडलेले, आपल्याला गवसलेले, आपल्याला समजलेले सावरकर आपल्या बरोबरीने मल्टिपल फिगर्समध्ये लोकांपर्यंत पोचवावं असं मला वाटतं. मग मी मगाशी पुन्हा म्हणलं तसं 550 काय 5,550,000 पानं झाली लिहिली गेली. AI च्या माध्यमातून आणखीन काही प्रकार जरी झाले तरी ज्यांच्या डोक्यात आणि धमन्यामध्ये सावरकर गेलेले असतील त्यांना, त्या विचारांना, त्या विचारांच्या कुठल्याही संघटनेला कधीही कुठल्याही पद्धतीचा धोका उद्भवू शकतच नाही. कारण आपण सारे मी सावरकर नावाची शस्त्र आहोत असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सोमण सर. खरं तर समग्र सावरकर 1-1.25 तासामध्ये व्याख्यानबद्ध करणं हे खरं तर अवघड आहे. परंतु आपण चातुर्याने, बुद्धिमत्तेने, अत्यंत चपखल पद्धतीने आपण आपल्या व्याख्यानातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काही नवीन पैलू या ठिकाणी आपण मांडलात. अतिशय सुंदर असं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकलं. 3 महत्त्वाच्या सूचना आहेत. एक, शेवटी वंदे मातरम् होणार असल्यामुळे कोणीही स्वतःची जागा सोडू नये. अभिनव भारत शिक्षण संस्थेने 2 ठराव घेतलेले आहेत. दोन्हीही ठराव महाराष्ट्र शासनाकडे पाठवले जातील. आपल्या सर्वांपर्यंत एक कागद आलेला असेल. ठराव क्रमांक 1 असा होता की गेले कित्येक वर्ष झाले कित्येक लोकांना भारतरत्न या भारताच्या सर्वोत्तम पुरस्काराने पुरस्कारित केल्या गेलेला आहे, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर का नाही. म्हणून अभिनव भारत शिक्षण संस्थेने एक ठराव घेतला की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने पुरस्कारित करण्यात आले. दुसरा ठराव असा घेतोय की गेल्या 75 वर्षांमध्ये नांदेडच्या कित्येक राजकारण्यांना असं का वाटलं नाही की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य असा पुतळा नांदेड शहरामध्ये का असू नये. त्यामुळे आम्ही दुसरा ठराव असा घेतोय की महाराष्ट्र शासनाने ताबडतोब याच्यावरती कार्यवाही करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा नांदेडच्या मुख्य अशा ठिकाणी त्यांनी या ठिकाणी स्थापित करून द्यावा. तिसरी अशी विनंती आहे
ही विनंती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने जे अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय त्यासाठी काही विद्यार्थी जे या ठिकाणी अभ्यास करतील स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती, त्यासाठी विविध पुस्तकांची आवश्यकता असेल, विविध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याची आवश्यकता असेल, त्यासाठी आपल्याकडून जर काही योगदान आपल्याला जर देऊ इच्छित असाल आपण, तर बाहेर एक डबा ठेवलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राच्या साठी, की आपले बहुमोल आपले अमूल्य असे योगदान असा एक डबा ठेवलेला आहे. आपल्याला जे शक्य असेल ते योगदान आपण त्या डब्यामध्ये देऊ शकता. यानंतर या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी बोलवतोय डॉक्टर शंतनू कस्तुरे यांना. त्यानंतर अशोक ठवरे सर वंदे मातरम गातील आणि मी आपणा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. मी या सभेचे अध्यक्ष माननीय बालासाहेबजी पांडे हे अध्यक्षीय समारोप करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. मी काही जास्त वेळ बोलणार नाही, बराच वेळ झालेला आहे. अभिनव भारत शिक्षण संस्थेतर्फे आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करतच होतो दरवर्षी. परंतु यावर्षी बऱ्याच 2-4 वर्षापासून विचार आला की आपण ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि याचं एक अध्यासन केंद्र असं काही एक निर्माण करावं, ज्याच्यामुळं सावरकरांच्या विचाराला चालना मिळेल आणि इथल्या नांदेड वासियाच्या जवळच्या तरी परिसरामध्ये त्यांचे विचार एकदम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काही कार्य आपल्या थोड्याशा याच्याप्रमाणे करता येईल असं वाटलं म्हणून आम्ही ती एक सावरकर अध्यासन केंद्र इथं सुरू केलेलं आहे. या अध्यासन केंद्राच्या कार्यक्रमाकरता बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू आहेत. मनीषनं सगळं बाकी सांगितलेलं आहे. सावरकराविषयी मी काही जास्त बोलणार नाही, आता सोमन सर वगैरे सगळ्यांनी सांगितलं आहे. पण एकच सांगायचं आहे की या कार्यक्रमानिमित्त जर जे वक्ते आले त्यांनी आपला वेळ देऊन इथं बोलले आणि सावरकर इतके प्रखर राष्ट्रवादी होते की ज्याचं काही विचारता सोय नाही. त्यांच्या नशिबी हमेशा त्यांचं म्हणजे इतकं प्रखरतेचे राष्ट्रभक्त असून हमेशा त्यांच्या दुःखच म्हणजे कधीतरी त्यांना कधी चांगलं म्हणजे जीवनामध्ये वागता आलं नाही. त्या दृष्टीनं सुद्धा आता आपण सावरकरांविषयी सगळं ऐकलंच आहे. पण एक सांगतो की आता भारत स्वतंत्र होऊन जवळपास 75 वर्षाच्या वर झाला. ते जर काही जरी झाले तरी आता आपलं सरकार आहे, सावरकरांच्या विचाराचा हे आहे. तर आम्ही एकमुखानं सगळ्यांना मागणी की आता मनीषने सांगितल्याप्रमाणे सावरकराला लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो. आणि आपल्या सगळ्याचं आपण जे सह्या करणार आहेत ते सगळ्या सह्याचं निवेदन आपण त्यांना पाठवणार आहेत. तर या निमित्तानं आपण सगळेजण आलात, सावरकरांची आपल्या वक्त्यांचे विचार ऐकलेत, याबद्दल सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर शंतनू कस्तुरे यांना आणि मी डॉक्टर मनीष देशपांडे आपणा सर्वांपासूनची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. समादरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय सदस्य, अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी आम्हाला निरंतर कार्यरत करणारे, मार्गदर्शक असणारे अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बालासाहेबजी पांडे सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं, त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून देवदत्तजी जोशी हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणारे योगेशजी सोमन सर, त्यांनी फक्त सावरकरांच्या जीवनातला एकच पैलू आज आपल्यासमोर मांडलेला आहे. समग्र सावरकर ऐकण्याची आमची इच्छा आहे. ते निश्चित भविष्यामध्ये आमची इच्छा पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन सावरकर काय आहेत हे सांगण्याचा सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती माननीय शेषरावजी मोरे सर, दिलीपसिंहजी ठाकूर सर, संतोष मालपाणी सर, मुकुंद करंबेळकर सर, मल्हार लाटकर सर
या सर्वांनी आम्ही दिलेला पुरस्कार स्वीकारला. आता म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञताभाव मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर अभिनव भारत शिक्षण संस्थेचे सचिवा वनिता जोशीताई, कैलासचंद्रजी काला कोषाध्यक्ष, धनंजय जोशी सहसचिव, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले, आम्हाला प्रेरणा दिली, त्याबद्दल त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. अभिवाचन स्पर्धेमधील सर्व पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून असणारे श्री सुहास देशपांडे सर व सौ वैशाली गोस्वामी मॅडम या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. काल जो संगीतमय सावरकर हा जो कार्यक्रम केला त्याचा संच अंजली दीक्षित व त्यांचा संच यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. या सर्व कार्यक्रमाचं शूटिंग करणं हे जय महाकाल इव्हेंट फोटोग्राफी आणि सिनेमॅटिक व्हिडिओ शूट्सचे सर्वजण सहकारी यांनी हे सर्व कार्य या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडलं, म्हणून त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. या द्विदिवसीय सावरकर समारोहाचे मार्गदर्शक डॉक्टर मणि देशपांडे व उत्कृष्ट संचलन त्यांनी आपल्यासमोर आत्ता केलेले आहे, त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. सावरकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉक्टर संतोष कोटुरवार सर यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाला एक मूर्त रूप देण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य ते यापुढेही निश्चित पूर्ण करतील. या कार्यक्रमासाठी नेसुबो महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण उपस्थित आले, त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. या सावरकर मंडळी, सावरकर प्रेमी मंडळी नांदेडमधली ही सगळी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. कुसुम सभागृहातील सर्व व्यवस्थापकांनी सुद्धा योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी संगीतमय सुरुवात करणं, सावरकरांच्या विषयीची भावना व्यक्त करणं यासाठी ठावरे सरांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं, त्यांच्याप्रतीही कृतज्ञताभाव व्यक्त करतो. सर्व पत्रकार मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं, त्या सर्वांचं मी कृतज्ञताभाव व्यक्त करतो. ज्ञात अज्ञात अशा सर्व लोकांच्या प्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. यानंतर वंदे मातरम. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता धूमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्. सप्तकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले निसप्तकोटि भुजैरुत खर करवाले अबला के नो माए तो बले बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरम, वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी
सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की वन्दे वन्दे